विठ्ठलाला पैठणहून येऊन एक सप्ताह लोटला होता. पूर्वीचा अल्लड व खेळकर विठ्ठल, मीराबाईंच्या मागे मागे राहून स्वयंपाकघरात लुडबुड करणारा विठ्ठल, सतत काहीतरी प्रश्न विचारून गोविंदपंतांना नको नको करणारा विठ्ठल, आळीतून मुले गोळा करून खेळ खेळणारा विठ्ठल कुठेतरी हरवला होता. विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील अवकळ भाव आता लोप पावले होते. त्यामुळे मीराबाईंना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. आपला अवखळ विठ्ठल आता पुन्हा परत येणार नाही याची जाणीव होऊन त्यांच्या हृदयातून एक कळ येऊन गेली. त्या स्वतःला सावरत बाहेर बैठकीच्या खोलीत आल्या. गोविंदपंत एकटेच बसले होते. त्यांच्या पुढे कसल्या तरी चोपड्या पडल्या होत्या. हातात लेखणी होती, पण दृष्टी कुठेतरी शून्यात होती. मीराबाई आल्याची चाहूल त्यांना लागली. स्वतःला सावरून त्यांनी मीराबाईंकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर थकावट दिसत होती. कसली तरी उणीव निर्माण झाल्याचे त्यांना जाणवले. मीराबाई, विठ्ठल बाहेर गेलेला दिसतोय. गोविंदपंतांनी केवळ मान हलवून होकार दिला. मीराबाई, मी म्हणते, तुम्हाला जाणवले नाही का की विठ्ठल पैठणाहून आल्यापासून जास्तच गंभीर व पोक्त झाल्यासारखा वागतोय? त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. कसला तरी सतत विचार करीत असतो व सतत घराबाहेरच राहतो. मी म्हणते, घराबाहेर गेला तरी हरकत नाही. तो कोणा मित्रांबरोबर सुद्धा फिरावयास जात नाही. ते एकटाच जंगलात जाऊन बसतो म्हणे आणि आकाशात बघत कसला तरी विचार करीत असतो. आता आला की आपण विचारून तरी पाहावे. मला बाई त्याची ही अवस्था पाहवत नाही. मी काही विचारले तर तेवढा पुरता हसतो. माझ्या खांद्यावर मान ठेवतो आणि म्हणतो, आई, तसं काही नाही ग, मी खूप आनंदात आहे, असे बोलून निघून जातो. मीराबाईंचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर गोविंदपंत म्हणाले, हे पहा, आपण चिंता करू नका. आता आला की मी विचारेन त्याला सर्व काही. मग तर झाले. मध्यानीला विठ्ठल आला तसे मीराबाईंनी पाने मांडली. गोविंदपंत व विठ्ठलाचे जेवण झाले. गोविंदपंत सुपारी कात्रत बैठकीवर बसले होते. विठ्ठल जेवून बाहेर आला. गोविंदपंतांनी त्याला हाक मारली. विठ्ठल, ये बाळ, बैस येते, मला तुझ्याशी काही बोलायचे. विठ्ठल गोविंदपंतांजवळ गेला व अदबीने जरा दूरच बसला. गोविंदपंतांनी त्याला हात धरून जवळ घेतले. त्याच्या पाठीवर हात फिरवला व ते त्याला म्हणाले, बाळा, विठ्ठला, तुझी प्रकृती तर ठीक आहे ना? आल्यापासून आम्ही पाहत आहोत, तू मनमोकळेपणाने बोलत नाहीस, वागत नाहीस. काहीतरी चुकल्यासारखे, काहीतरी हरवल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावर असतात. तू सतत काहीतरी विचार, चिंतन करीत असतोस. तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू नसतोस. तेव्हा तुला काय वाटते ते आम्हाला नाही का सांगणार? तुझी आई खूप चिंतातूर झालीये. बोल, अगदी मोकळेपणाने बोल. मीराबाईंचे कान बाहेरच्या बोलण्याकडे होतेच. घर आवरायचे सोडून त्या बाहेर आल्या. विठ्ठल काय उत्तर देते ते त्यांना ऐकायचे होते. त्याही बाहेर येऊन भिंतीला टेकून बसल्या. विठ्ठलाने आईकडे पाहिले व गोविंदपंतांना उद्देशून बोलू लागला. बाबा, आपण मला पैठणला पाठवलेत, ते फार चांगले केले. तेथील विद्वान ब्राह्मणांकडून मला वेद वेदांतांचे सखोल ज्ञान मिळाले. पैठण विद्वानांचे आगार आहे. सरस्वतीचे तेथे वास्तव आहे. पैठणच्या धर्मशास्त्रांचा निर्णय हा अखेरचा म्हणतात, हेही मला दिसून आले. पण बाबा, मला क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेतो असे मला वाटतं. पण आपण विचारतो म्हणून सांगणे भाग आहे की ती विद्वत्ता व ती वेदांची तत्वे अंगात मुरलेले व त्याप्रमाणे आचरण करणारे ब्राह्मण मात्र फारच तुरळक आहेत, व जे आहेत त्यांना अधिकार नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार. विद्वत सभेचा निर्णय धर्मशास्त्राच्या शब्दांच्या चौकटीत विचार करून दिलेले असतात. आपद धर्माचा कधी विचारच होत नाही. त्यामुळे अनेकांवर अन्यायच होतो. शब्दांचे अर्थ कसे लावायचे ठरवणारेही हेच विद्वान. त्यामुळे न्यायाचे माप कोणाकडे झुकवायचे ठरवणारे हेच तेथे असतात. जगात ज्याचा कोणी वाली नाही त्याला न्याय मिळणे मला अवघड दिसते. हे सर्व बदलायच हवे असे मला वाटते. मामाशी मी अनेक वेळा या विषयावर चर्चा केली आहे. मामाला माझे बोलणे पटत असे, पण त्या ब्रह्मसभेत बोलण्यात ते धाडस मामाने केले नाही. शिवाय पाण्यात राहून माशाशी वैर कशाला म्हणून मामा बोलत नव्हते. गोविंदपंत मध्येच म्हणाले, मग विठ्ठला, तू काय करणार आहेस? तू कशाचा विचार करतोयस? तुला वाटतं हे सगळे तुला बदलता येईल?
अरे तुझ्या मामाचा अधिकारही दांडगा आहे पैठणात. पण जर ते मूग घेऊन गप्प बसतात तर तू अजून बाळ आहेस. तू काही विचार करून हा प्रश्न सुटणार आहे का? विठ्ठल: बाबा, आपले म्हणणे बरोबर आहे. मग मी काय करावे? गोविंदपंत: विठ्ठला, मला तुझी पोटतिडकी समजते. शिवाय आता माझ्या वयाकडे पहा. आधीच तू आम्हाला खूप उशिरा झाला. तू हताशी येऊन माझी जबाबदारी कमी करशील म्हणून मी वाट पाहतोय. तोच गोविंदपंतांनी मीराबाईकडे पाहिले व म्हणाले: विठ्ठला, तुझ्या मातोश्रींकडे पहा. त्याही विश्रांती मिळेल म्हणून वाट पाहतायत. तेव्हा विठ्ठल गोविंदपंतांच्या शब्द मध्येच तोडून म्हणाला: बाबा, मला क्षमा करा. आपल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असे मला म्हणायचे नाही. पण असे कुलकर्णी पण करून आपण आपले जीवन घालवायचे आणि माझेही आयुष्य असंच जाईल. मग मी ही सामाजिक जबाबदारी पुरी करण्यासाठी कोणीच कोणीच का ती आपल्या खांद्यावर घेऊ नये? ज्याच्या हाती धर्म आहे ते कर्मकांडाचे स्तोम वाजवून सामान्य जनतेची एकीकडे लुबाडणूक करीत आहेत, तर दुसरीकडे मुस्कटदाबी करीत आहेत. मग हे थांबवायस कोणीतरी नको का? समाजाच्या साह्यासाठी कोणीतरी आपले बलिदान करावयास नको का? बाबा, आपण विचार करा आणि आपणास सांगाल तसे करेल आणि तसेच वागेन. कंठ भरून आल्यामुळे विठ्ठलाला पुढे बोलविलं. त्याला डोळ्यात आलेले पाणी लपवता आले नाही. धोत्राचा सोगा डोळ्यांना लावून विठ्ठल उठला व बाहेर गेला. गोविंदपंत व मीराबाई अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. आतापर्यंत छोटा वाटणारा विठ्ठल दोघांनाही एकदम मोठा वाटू लागला. विठ्ठलाच्या विचारांची पोच इतक्या उंच थरावर गेली असेल याची गोविंदपंतांना कल्पनाही आली नव्हती. गोविंदपंतांच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. गहिनीनाथांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले: माताजी, आपके बेटे के बेटों की बहुत कीर्ती होगी. गोविंदपंतांच्या लक्षात आले की हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नव्हे, गहिनीनाथांच्या प्रसादाचे फळ आहेत. तेव्हा त्याचे विचार असेच असणार. आणि गोविंदपंतांच्या मनात काही बाई विचार येऊ लागले. मीराबाई गोविंदपंतांच्या चेहऱ्यावरील भाव निरखित होत्या. त्या म्हणाल्या: अहो, विठ्ठलाचे विचार ऐकलेत ना? लहान वाटणाऱ्या विठ्ठलाच्या मनात असे काही विचार चालू असतील असे मला वाटले नव्हते. अहो, मग आपण काय ठरवताय? गोविंदपंत मीराबाईकडे वळून म्हणाले: हे पहा, विठ्ठल आता काही कोठे जात नाही. त्यातून तो माझ्या आज्ञेबाहेर नाही. तेव्हा आपण घरातील आवरावरी करा व जरा पडा. मी त्याच्याशी अजून थोडे बोलतो. त्याचा पुढे काय करायचा बेत आहे तो मी कळून घेतो व तुम्हाला सांगतो. तुमच्याशी सल्ला केल्याशिवाय मी विठ्ठलाला काहीच सांगणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. आपण कसलीच चिंता करू नका. करता करविता सर्व काही परमेश्वर आहे. आपण फक्त जे जे होईल ते ते पाहावे. आणि गोविंदपंतांनी विषय तात्पुरता थांबवला. या प्रकरणानंतर विठ्ठलाची दिनचर्या बदलली नाही. तो ब्राह्ममुहूर्तावर उठत असे. मुखशुद्धी, शरीरशुद्धी, नंतर तो देवापुढे बसून चिंतन मनन करीत असे. सूर्योदयाच्या वेळी देवापुढे उठून निघण्याची तयारी करी. तोपर्यंत मीराबाई काही खाण्यास व दूध देत. ते घेऊन तो बाहेर जाई. तो मध्यान्हाला येत असे. नंतर भोजन, विश्रांती, उन्हे कल्ली की पुन्हा बाहेर. ते सूर्यास्ताला घरी. संध्याकाळी देवासमोर बसून अध्यात्म रामायण, श्रीमद भागवत किंवा कोणते तरी पुराण याचे वाचन. रात्री भोजन व नंतर झोप. मधल्या काळात तो सर्वसाधारण विषयावर गोविंदपंत व मीराबाईंशी बोलत असे. घडलेल्या काही गमतीशीर घटना, पैठणच्या आठवणी तो सांगत असे. त्यामुळे वातावरणातील तणाव खूपच कमी होत असे. असे असले तरी विठ्ठलाच्या विचारात काही बदल झालेला होता असे मात्र नाही. एकदा मीराबाई घरात नाहीत असे पाहून गोविंदपंतांनी विठ्ठलाला बोलावले व विचारले: विठ्ठला, ये, असा जवळ बस. मला तुझे विचार एकदम पटतात. समाजासाठी कोणीतरी काहीतरी करावयास पाहिजे हेही मला मान्य आहे. माझे तुझ्यावर कमी प्रेम आहे असा तू अर्थ नको करूस. मी पुरुष आहे. परिस्थितीची कल्पना येऊन आम्हाला मन घट्ट करता येते व स्त्री हृदय तसे नसते. आपल्या सुखाचा ठेवा असा सहजासहजी त्या सोडून द्यावयास तयार होत नाही. तेव्हा प्रथम मला तुझी योजना सांग. तिची दिशा मला योग्य वाटली की मग या समस्येतून कसा मार्ग काढवायचा ते पाहू. बापलेक बराच वेळ बोलत होते. मीराबाई आल्या तेव्हा त्यांची बोलणी थांबली. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा निघाला: विठ्ठलाने प्रथम तीर्थयात्रा करून यावे, भारतखंड पाहून यावे, शंकराचार्यांच्या मठामधील
व त्याप्रमाणे इतर धर्मपीठांमध्ये धर्मशास्त्रावरील सभांमधील चर्चांचे व वादविवादांचे श्रवण करावे, शास्त्री पंडितांची चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे व परत आपेगावी यावे. विठ्ठलाच्या मनात काशीला राहून पुन्हा धर्मशास्त्राचा खोलवर अभ्यास करावयाचा होता. त्याला गोविंदपंतांनी तात्पुरती हरकत घेतली होती. विवाह करून संसार करण्याविषयी विठ्ठलाच्या मनात उदासीनता दिसली, पण गोविंदपंत या विषयावर जास्त बोलले नाही, कारण त्यांना गहिनीनाथांचा आशीर्वाद आठवला. जरी आज विठ्ठल लग्नाला नाही म्हणत असला तरी तो लग्न करेल व त्याला मुले होतील व त्यांची दिगंत कीर्ती होईल याची गोविंदपंतांना कल्पना होती. ते म्हणाले, विठ्ठला, मी तुला एका सप्ताहात या गोष्टीचा निर्णय देतो. तुझ्या मनासारखे होईल असे मी पाहीन. विठ्ठल उठला व त्याने गोविंदपंतांना नमस्कार केला व तो बाहेर गेला. या गोष्टीला 4 दिवस झाले. घरातील सर्वांचे दिनक्रम व्यवस्थित चालू होते. बाह्यतः तरी सर्व जग शांत दिसत होते, पण प्रत्येकाच्या मनात मात्र अशांतता होती. मीराबाई उत्सुक होत्या की बापलेकात काय बोलणे झाले ते कसे समजेल. गोविंदपंतांचे मन हा विषय मीराबाईंच्या समोर कसा काढावा व लेकाला तीर्थयात्रेची परवानगी कशी मिळवून द्यावी याचा विचार करत होते, आणि विठ्ठल आईच्या मनाचा कौल काय मिळतोय याचा विचार करत होता. आणि हे कोडे एके दिवशी सुटले. मध्यान्ह टळून गेली होती. दुपारची वामकुक्षी झालेली होती. गोविंदपंत आपल्या बैठकीवर बसले होते. इतक्यात मीराबाई स्वयंपाकघरातून येऊन गोविंदपंतांच्या बाजूला भिंतीला टेकून बसल्या. गोविंदपंतांनीच सुरुवात केली. आपण आलात, बरे झाले, नाही तर मी बोलवणारच होतो. मीराबाई मध्येच म्हणाला, होय, म्हणून मी 4 दिवस वाट पाहत होते. शेवटी मीच येऊन विचारायचे ठरवले. गोविंदपंत स्वतःला तसं नव्हे हो, विठ्ठलाने जे सांगितले त्यावर विचार केल्याशिवाय का मी तुमच्याशी बोलून उपयोगी आहे. बरे, ते असो. असे म्हणून गोविंदपंतांनी विठ्ठलाची मनोभूमिका मीराबाईंना समजावून सांगितली व त्यांना धीर देत म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. गहिनीनाथ महाराजांनी दिलेला आशीर्वाद आठवा. विरागी पुरुषाच्या आशीर्वादाने झालेली संतती ही अशीच विरागी असणार. नाथपंथी हे अन्यायाचा विरोध करणारे आहेत, तेव्हा त्यांच्या प्रसादाचा पुत्रही तसाच असणार. पण एक लक्षात ठेवा, विठ्ठल आता कितीही लग्न न करण्याचा विचार करू, पण त्याचे लग्न होणार व त्याला पुत्रप्राप्तीही होणार हे निश्चितच. तेव्हा आपण त्याच्या मागे लग्नाचा उगाच लकडा लावू नका. तो तीर्थयात्रा करून येतो असे म्हणतोय, तर आपण त्याला आनंदाने परवानगी द्यावी. आपल्याच आशीर्वादाने त्याची यात्रा सफल होणार आहे. थोडा वेळ थांबून गोविंदपंतांनी पुन्हा बोलवायला सुरुवात केली. विठ्ठलाच्या बुद्धिमत्तेबाबत व त्याच्या वादविवाद चर्चाबद्दल मी आपणास मागे पैठणहून आल्यावर वेळोवेळी सांगत आलो आहे. तेव्हा तो तीर्थयात्रेतही 4ही दिशांच्या गावोगावांच्या विद्वानांची विचार विनिमय करणार आहे म्हणतो, तेव्हा आपण कशाला अडवा. शिवाय तसे त्याचे वयही काही एकदम निघून चाललेले नाही. यात्रेवरून आल्यावर त्याचा विवाह करता येईल. 4 एक संवत्सरांचा काळ जाईल, तर मला वाटते जाऊ दे. शिवाय दुसरी गोष्ट, त्यात जाण्यास नकार दिला तर त्याचे चित्त येथे लागणार नाही. उगाच अशा पद्धतीने तो घरात वागत राहील. मग सांगा, सध्याच्या वागण्याने तुम्हाला पुत्र जवळ असल्याचे काही सुख मिळेल का? म्हणून मी असा विचार केला. आता तुमचा काय विचार आहे तो सांगा. मीराबाईंनी परिस्थितीचा पोक्तपणे विचार केला. त्या म्हणाल्या, मला बाकीचे काही समजत नाही. वयाच्या 40 पर्यंत मुलगा नव्हताच. पुढे मुंजीपर्यंत 8 वर्ष काय तो घरात राहिला. मुंजीनंतर पैठणात गेला, त्यात एक तप गेले. आता आला तर तीर्थयात्रेत जायचं म्हणते. जाऊ द्या, विठ्ठलाने मला आई म्हणावे यातच सर्व काही आले. माझ्या स्त्री जन्माचे सार्थक झाले. पिलांना पंख फुटले तर उडून जाणारच, त्यांना कोण थांबवणार. माझी काही ना नाही म्हणून त्याच्या कानावर घालावे. पण तीर्थयात्रेहून आला म्हणजे मग मात्र कोठे जाऊ नये असे मला वाटते. एवढे बोलून मीराबाई उठून आत निघून गेल्या. गोविंदपंतांना मीराबाईचा सोसक स्वभाव माहीत होता. प्रश्नाचा झटकन सुटल्यामुळे त्यांनाही बरे वाटले. गोविंदपंतांची सवड मिळताच विठ्ठलाच्या कानावर मीराबाईंचा विचार घातला. विठ्ठलाने आईची इच्छा एकदम मान्य केली. त्याचाही प्रश्न सुटला, त्यामुळे तोही आनंदात झाला. आता घरातील वातावरण प्रसन्न झाले. समस्तांचा उलगडा झालेला होता. मीराबाईंच्या विठ्ठलाला आवडणाऱ्या पदार्थाची रोज नव्याने एक अशी योजना करीत होत्या व त्याला पोटभर खाऊ घालत होत्या. मातृप्रेमाची उत्कटता विठ्ठलाला जाणवत होती. तरीही मन घट्ट करून त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय पक्का केला. कारण एकदा का विवाह बंधनात अडकले
तर घरातून जाणे अशक्य होईल याची विठ्ठलाला कल्पना होती. आईच्या आग्रहास्तव दिवाळी संपल्यावर प्रस्थान ठेवण्याचे ठरले. परंतु त्यामुळे दिवाळी तरी आनंदात जाणार होती.